न्यायमूर्ती शिंदे समितीने, संदीप शिंदे समितीने ज्या 56 लाख नोंदी महाराष्ट्रात कुणबी असलेल्या शोधल्या, त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुद्धा ज्या नोंदी सापडल्या, तर जिल्हा प्रशासनानं ती यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आणि त्या प्रसिद्ध केलेल्या गावांच्या नावानुसार अनेक ठिकाणी ही नावं प्रत्येकजण आपली शोधायला लागलेला. पण आमच्यात माझ्याकडे एक गावाचं नाव आहे, गिरगाव नावाचं गाव आहे, जे सैनिकी परंपरेला धरून आहे आणि कोल्हापूर संस्थानाला सातत्यानं जोडलेलं गाव आहे, लढणारं गाव आहे. तर या गावात बहुसंख्य शेतकरी आणि सैनिक कुटुंबातले लोक आहेत. तर या लोकांच्या यादीमध्ये जी नावं प्रसिद्ध झालेली आहेत त्यामध्ये साठे आणि सेरे ह्या आडनावाची 50 ते 60 नावं त्या यादीमध्ये दिसायची. ही त्या गावात राहणारा साठे आणि सेरे नावाचा माणूस 100 वर्षात कुठेही दिसत नाही, मागच्या 200 वर्षात दिसत नाही. त्यामुळे आत्ता परत आम्ही यातले मूळ दस्तऐवज जे मोडी लिपीमध्ये आहेत ते मोडी तज्ज्ञांच्याकडनं तपासून घेतले. त्यावेळेला सेरे नसून ते ढेरे असल्याचं समोर आलं. त्यामुळे एक मोडी तज्ज्ञानं जी केलेली चूक आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा ढेरेचं सेरे झालं आणि ढेरे कुटुंब सगळं बाजूला पडलं गेलं. साठे नावाची माणसं होती. आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिथं ढेरे आणि साठे नावाची माणसं आहेत तिथं शोध घेतला असता ही यादी कुरडू नावाच्या गावातील 80 लोकांची यादी ही सापडली. म्हणजे कुरडू गावातल्या 80 कुटुंबांची यादी 2 वर्षापूर्वीच प्रसिद्ध झालेली, कुणबी नोंदी सापडलेल्या, पण प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळं, अक्षम्य चुकीमुळं या लोकांना कुणबी असल्याचा लाभ घेता आला नाही. आणि दुसऱ्या बाजूने गिरगाव गावाची जी खरी यादी आहे ती यादी नेमकी कुठं हरवली आहे किंवा कुणी गायब केलेली आहे त्याच्याबाबत सुद्धा अजूनपर्यंत काही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे हे फक्त गिरगाव आणि कुरडू हे 2 गावांचा प्रश्न नसून हा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जिथं नावं जुळत नाहीत, आपली वंशावळ सिद्ध करता येत नाही किंवा आपली नावंच नाहीत, गावांची यादीच आलेली नाही. तर ह्यामध्ये या मोडी तज्ज्ञांच्या मार्फत ज्या चौकशा केल्या होत्या त्यामध्ये घोटाळा दिसून येतोय. कारण 1881च्या गॅझेटनुसार 3 लाख नोंदी होत्या आणि कोल्हापूरमध्ये फक्त 1.5 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. वरच्या 1.5 लाख नोंदी ज्या गायब झालेल्या आहेत तर ह्या अशा पद्धतीच्या चुका केल्यामुळे त्या लपलेल्या आहेत. त्यामुळे आमची प्रशासनाला खरं तर आम्ही मुख्यमंत्र्यांना आज पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत की याची चौकशी करावी. हे चुकून झालंय की हे करायला कुणी सांगितलेलं आहे, ह्याच्या पाठीमागं कुठलं षडयंत्र आहे. जाणीवपूर्वक मराठ्यांची ही कागदपत्र दस्तऐवज वरचं फक्त बॅनर बदलला, कुरडूच्या ठिकाणी गिरगाव लावला आणि अख्खं गाव त्याच्यामध्ये वंचित राहिलं आरक्षणापासून. तर ह्या दुसऱ्या बाजूनं एक मराठा आरक्षण मिळू नये किंवा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठीचं हे षडयंत्र असू शकते. याबाबत कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो. या यादीची आता पुन्हा एकदा पडताळणी व्हावी असं वाटतं का? हां, आम्ही तशी मागणी करतोय की परत एकदा कोल्हापूरच्या ज्या याद्या आहेत त्यासाठी एकाच फक्त मोडी तज्ज्ञाकडनं न तपासता मोडी तज्ज्ञांची समिती नेमावी आणि या समितीमार्फत ही कागदपत्र तपासावीत आणि गावांची नावं सुद्धा तपासावीत आणि योग्य वारसदारांच्यापर्यंत या गावांची, या मोडी मधल्या कागदपत्रांची माहिती पोहोचायला हवी. दोषींच्यावर कारवाई करावी असं वाटतं? 100%